नमस्कार, सुप्रभात सर्वांना. पहाटेचे वाजले 3 आणि आपण आज जाणार आहोत भिगवणला. तर मंडळी, आपण परतीचा प्रवास सुरू केलेला आहे. आपण रिटर्न निघालेत. हायवेला लागूया आणि मग आपण नाश्ता करूया आणि मग पुढच्या प्रवासाला लागूया. शीर्षफळकडे जाणार रस्त्याकडे वळणार आहोत. एक छोटासा रस्ता आहे, तिथून आपण छोट्याशा रस्त्याला सफर करायला एकदम बेस्ट आहे आमचं. समोर दिसतोय तो आहे तो किल्ला. त्याची फार अवस्था वाईट आहे. तर त्याला जतन करण्याची गरज आहे. नमस्कार मित्रांनो, हा आहे भुईकोट किल्ला. परिस्थिती फार वाईट आहे. तिकडे चारही बाजून तुम्हाला दाखवतो. चार बुरुज आहेत. एक बाजू, ती एक बाजू, ही बाजू आणि ही बाजू. बाकीमध्ये काहीही नाही आहे. आणि अक्षरशः काही गोष्टी मी तुम्हाला दाखवू शकणार नाही. खरं तर ह्याची मला जतन करण्याची किंवा संवर्धनाची नक्कीच गरज आहे. पावसाळ्यात तिथं वातावरण खूप छान दिसत असावं. आता तरी सध्या काही आतमध्ये तर काहीच नाही. फक्त थोड्याशा जर काही पाऊल कोणास वाटलं तर थांबा, इथं खाली बघत जायला गेलं. हे एक स्ट्रक्चर जर सोडलं एवढं तर फक्त स्ट्रक्चर आहे. तर माहित नाही कसलं होतं बांधकाम. या किल्ल्याला आपण अगोदर व्हिजिट दिली होती. तो त्यावेळेस जसं मी सांगितलं, काही फुटेज माझ्याकडे असेल तेही मी टाकण्याचा प्रयत्न करेल या व्हिडिओमध्ये. वरती गेलो तुम्ही त्यावेळेस काळजात दगड ठेवून जायला लागते. असं स्ट्रक्चर आहे. पलीकडे जाऊन दाखवतो परत. आणि इथं गेलं तर आपली बॅग आपल्याला तरी असं स्ट्रक्चर आहेच. पलीकडे गाव दिसेल आणि चारही बाजूला सेम असं आहे यायला. टिपिकल भुईकोट किल्ल्याची रचना. परंतु घाणीमुळं
जर ह्या गावातलं कोणी असेल तर थोडीशी काळजी घ्या बाबांनो. आहे आपला ठेवा तर त्याला जतन करा. 20 दिवसात दुसऱ्यांदा मी इथं आलोय. तर मित्रांनो, हा तुम्हाला किल्ला दाखवायचा होता. त्याचं लोकेशन मी टाकेल खाली डिस्क्रिप्शनमध्ये या गावचं. आणि जर वेळ मिळाला तुम्हाला तर तुम्ही इकडं आलात तुम्ही तर इथं व्हिजिट करू शकता 5 मिनिटाची. चला, हे गावाचं नाव काय? पारवडी ना? पारगाव म्हणतो, पारवाडी. समोर बघा रस्ता, असा जाणारा रस्ता. बाजूला समोर प्लॅन्ट आहे, उजव्या बाजूला क्लीन एनर्जी, सोलार एनर्जीचा. तर चला, हे आहे सिरसफळचं मंदिर. हे आपण याच्या अगोदर आलोय, परंतु आज थोडा जास्त वेळ आपण झालूया. गाडी इथं लावू आणि मग आतमध्ये जाऊ. प्रवेशद्वार. प्रवेशद्वारात आपण आत जाऊ.
तर चला आपण आता मध्ये वाटेत भेळ खायला भेळ घेतली इथे. तर मंडळी इथं बसून आपण भेळ खाल्ली. मस्त वातावरण आहे बघा. या बाबळीच्या झाडाखाली आपण बसलो. आपली बुलबुल तिथं उभा आहे. बाबळीचं झाड, कांदा. ही भेळ संपली. आता भेळ संपली. काय वातावरण आहे मित्रांनो. ऊन तपतोय परंतु छोटासा रोड, दोन्ही बाजूंनी शेती आणि रस्त्यावर ना मागे कोणी ना पुढे कोणी, बस आपणच एकटे. इथे आहे एक विहीर, एकदम जुन्या पद्धतीची. ती विहीर मी तुम्हाला दाखवणार आहे. गुजर विहीर तिचं नाव आहे. आणि मी मागच्या वेळेस सुद्धा इथं आलो होतो. आंबेखुर्द आसपास इथे एक विहीर आहे, गुजर विहीर. अशी एक विहीर. आम्ही नाणेमाचीला जातो. नाणेमाची धबधब्याला आम्ही गेलो होतो वॉटरफॉलला. तर त्यावेळेस अशीच एक विहीर आढळ येते आणि ती फार फेमस आहे. ती सगळ्यांना माहिती, परंतु ही बऱ्याच जणांना माहिती नाही. ही विहीर येता येतात. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस रिटर्न जर्नी आपण करू, मोरगावला तुम्ही जाणार असाल, जेजुरीला जाणार असाल, तर सुप्यावरून आंबेगावच्या मधून जर आपण आलो तर ही विहीर इथे आपल्याला पाहायला. तर मित्रांनो, आजच्या सफरीमधला दुसरा पॉईंट जो आपण ठरवला होता, गुजर विहीर. आपण आता थांबलो आपण तिथे थोड्या वेळ. तिथे आपण वेळ घालवला आणि आता आपण पुढच्या प्रवासाला निघूया. आपण जेजुरीकडनं न जाता मधनच रस्ता काढलाय आणि आपण आता जेजुरी स्किप करून मधून आपण डायरेक्ट सासवडला निघूया. तर मंडळी, आपण सासवड सोडलेलं आहे. समोर बघा सूर्य मावळते एका बाजूला. नमस्कार. तर अशा पद्धतीनं आपण आपली राईड आता संपवली. आजची सहल, आजची सफर आपण इथं समाप्त करत आहोत. तर तुम्हाला प्रवास आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.